नमस्कार डाळिंब बागायतदार मित्रांनो, मी आपला मित्र कृष्णदेव जाधव। तर आजचा जो विषय आहे तो खोडकिड्याचा विषय आहे। तर आज आपण आमचे मेहुणे आहेत रामदास शिर्के बाटकी गावातील यांच्या बागेमध्ये आलेलो आहे। यांच्या बागेमध्ये खोडकिड्याचा प्रादुर्भाव झालेला आहे बघा। तर हे बघा मित्रांनो, चांगले याला ठापीला हाणतोय माहिती बनवून ह्या इथे होल आहे बघा, ही सुई ह्यामध्ये घालतोय आणि हा जो खोडकिडा आहे इंग्लिशमध्ये स्टेम होल बोरर म्हणतात। ह्याचा जो भुसा आहे तो 90 अंशामध्ये असा इकडे खाली पडतो। तर आपल्याला जेव्हा तपासायचं असतं सहज आपण फिरताना बागेमध्ये, तेव्हा भुसा ज्या ठिकाणी पडलेला आहे बरोबर 90 अंशामध्ये वरती बघायचं। कोणत्या ना कोणत्या फांदीला वगैरे अशा प्रकारे खोडकिड्याने होल केलेलं असतं आणि तो जेव्हा आतमध्ये खोड पोखरत असतो तेव्हा ह्या होलमधून हा भुसा जो आहे तो असा खाली पडत असतो। यावरून आपण अंदाज लावू शकतो की ॲक्च्युली किड्याचा प्रादुर्भाव कोणत्या ठिकाणी झालेला आहे। तर ह्यासाठी आपण हमलामध्ये सायपरमेथ्रिन आणि क्लोरो आहे, किंवा ते जर अवेलेबल नसेल आपल्याजवळ तर सहज आपली शक्य होणारी गोष्ट म्हणजे आपल्या गाडीमधलं मोटरसायकलमधलं जे पेट्रोल आहे ते पेट्रोल आपण असं इंजेक्शनच्या ह्याच्यामध्ये भरून अशा प्रकारे भरून त्या होलमधून आहे ना प्रेशरने ते आतमध्ये सोडायचं। आता पेट्रोलची पण प्रॉपर्टी जी आहे ना ती गॅस तयार करतं आतमध्ये गेल्यानंतर, आणि त्यानंतर ही जवळपासची जी ओली माती असते त्याने जे होल आहे ते पूर्ण लिपून घ्यायचं, जेणेकरून आतमध्ये गॅस तयार होतो आणि खोडकिडा जो आहे तो आतल्या आतमध्ये गॅस तयार झाल्यामुळे तो गुदमरून मरून जातो तुमच्या हातात। तर अशा प्रकारे मित्रांनो सहज आणि सोप्या पद्धतीने आपण खोडकिड्याचं प्रतिबंध जो आहे तो आपण सहज करू शकतो। तर व्हिडिओ बघा, सिंपल आहे, जास्त काय खर्चिक नाही आहे। तर हे बघा मित्रांनो, ह्या दुसऱ्या झाडाला एक प्रादुर्भाव खोडकिड्याचा झालेला आहे। तर हे अशा प्रकारे थोडंसं पेट्रोल भरते वेळेस जरा स्लो भरल्यामुळे जिथे होल केलेला आहे तिकडे चांगल्या प्रकारे पेट्रोल आतमध्ये जाते। आपण जर प्रेशर दिला तर ते पेट्रोल काय होते, बॅक प्रेशरमुळे ते बाहेर निघू शकते आणि वाया जाऊ शकतं थोडक्यामध्ये। तर अशा प्रकारे ही आपलं एक थोडक्यामध्ये देशी जुगाड म्हणू शकतो। पेट्रोल ही मी स्वतः हे प्रयोग केलेले आहेत माझ्या बागेमध्ये, आणि आपण त्यानंतर 1-2 दिवसानंतर येऊन पुन्हा बघू शकतो की बाबा आपण जे होल जे लेपलेलं असतं ते ओपन झालं आहे का, किंवा किडा वगैरे सक्रिय झाला आहे का आतमध्ये। पण शक्यतो तसं होत नाही, किडा आतल्या आतमध्ये गुदमरून मरून जातो। तर हेच आपल्याला सदर व्हिडिओमधून दाखवण्याचा प्रयत्न आहे। जर आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि आपला बागायतदार नावाने जो यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा। धन्यवाद।